राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात आलेत. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. सुशील बोर्डे यांची विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच युवक संघटनेत शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आली असून विशाल शंकर वाकडकर यांची शहर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी युवती संघटनेतही अशीच विभागणी करण्यात आली होती. या फेरबदलांमुळे शरद पवार यांनी पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्याच्या पर्यावरण व पुनर्वसन मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचं कौतुक केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोर कमिटीत बैठकीतील अनुभव सांगितला. अमेरिकेचा दौरा आटोपून कोणतीही विश्रांती न घेता मोदी थेट बैठकीला उपस्थित राहिल्याचं त्यांनी सांगितलं. उपवास असतानाही केवळ गरम पाणी पिऊन त्यांनी 8.5 तास चाललेल्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक मतदारसंघ आणि विकास कामांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. ज्यांना परिवार नाही म्हणून हिणवलं त्यांनी देशालाच आपला परिवार मानल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी मोदींच्या समर्पणाचं कौतुक केलं. महाराष्ट्राच्या विकास कामांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. कराच्या वाटपापोटी केंद्राकडून महाराष्ट्राला तब्बल 7,000 कोटी रुपयांपेक्षाही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलाय. हा निधी नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मिळून 1 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त अग्रिम कर हप्ता वितरित केला आहे. या निधीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, विकास कामे, भांडवली खर्च आणि विविध लोककल्याणकारी योजनांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर उद्धव ठाकरे यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना भवन या ठिकाणी झालेल्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत बोलताना पक्षचिन्ह आपल्यालाच मिळेल, अन्यथा ते गोठवले जाईल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केलाय. तसंच सध्याचा काळ पक्षवाढीसाठी अनुकूल असल्यानं पदाधिकाऱ्यांनी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागावे असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यासह पक्षबांधणी मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांची सरकारने माफी मागावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात अमित ठाकरे यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत होते. यावेळी नव्या प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचे आवाहन करत असतानाच ते अचानक थांबले आणि काय बोलायचे होते हे विसरल्याचे सांगत व्यासपीठापासून दूर गेले. या प्रकारामुळे उपस्थित मनसैनिक काही काळ अवाक झाले. मात्र सुमारे 10 मिनिटांनंतर अमित ठाकरे पुन्हा व्यासपीठावर आले आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत तडाखेबंद भाषण पूर्ण केलं. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असले तरी काही ठिकाणी स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे किरकोळ बदल करण्यात आले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगलोर, जयपूर, हैदराबाद, चंदीगडमध्ये दर जैसे थे ठेवण्यात आलेत. मात्र नोएडामधील पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 19 पैसे महागले आहे. दुसरीकडे चेन्नईमध्ये पेट्रोल डिझेल 10 पैशांनी स्वस्त झालं असून लखनौमध्ये दोन्ही इंधनाच्या दरात 30 पैशांची घट झाली आहे. पटना या ठिकाणी पेट्रोल 75 पैसे आणि डिझेल 71 पैशांनी स्वस्त झाले. E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने केंद्र सरकार विरोधात आंदोलनाची धार तीव्र केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर पायी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट E20 कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल 100 समर्थकांसह पंतप्रधानांना E20 विरोधातील 2.60 लाखाहून अधिक नागरिकांच्या ऑनलाईन स्वाक्षऱ्यांची प्रत सादर करणार आहे. शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करणे, E20 पेट्रोलचे दर कमी करणे आणि पेट्रोल 84 रुपयांपेक्षा कमी दरात विकण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत अमेरिका व्यापार करारावरही त्यांनी टीका केली. पेरूमधील नॅग्झा शहराजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 11 पर्यटक आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे. एरोडियाना कंपनीचे हे पर्यटन विमान नायग्झा लाईन्सचे हवाई दर्शन घडवत असताना कोसळलं. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार उड्डाणादरम्यान विमानावरील नियंत्रण सुटल्यानं ते एका शेतात कोसळलं.
अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. नायग्जा लाईन्स हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. यापूर्वी 2022 आणि 2010 मध्ये अशाच पर्यटन विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटन उड्डाणांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह गंभीर बनत चाललाय. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी ऐतिहासिक कामगिरी करत एका दिवसात तब्बल 7 सुवर्ण पदक आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये भारतानं सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावत अव्वल स्थान मिळवले. प्रीती पवार, जैस्मिन लॅम्बोरिया, अरुंधती सचिन आणि अंकुश पांगल यांच्यासह भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदकांची लयलूट केली. अंकुशने पुरुषांच्या 80 किलो गटात इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा फरकाने पराभव करून भारताचे 7वे सुवर्ण पदक जिंकले. लवलीना बोरगोहेन, जादूमणी सिंह आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्य पदकं मिळवली. ॲथलेटिक्समध्ये प्रवीण चित्रवेल व शुभमन जुयाल यांनी रौप्य तर जुडोमध्ये उन्नती शर्माने कांस्य पदक मिळवले. भारताच्या खात्यात आता 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 38 पदके जमा झाली असून पदतालिकेत भारत 4थ्या स्थानावर आहे. मराठीतील सुपरहिट झिम्मा चित्रपटाच्या मालिकेच्या 3ऱ्या भागाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना झिम्मा 3चं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यासोबतच चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे न दाखवता त्यांच्या हातातील विविध पेयांद्वारे वेगळेपण दाखवण्यात आले. यावेळी तिसराच आहे ही टॅगलाईन विशेष चर्चेत आली आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी झिम्मा 3 हा आधीपेक्षा अधिक मोठा, भन्नाट आणि मनोरंजक प्रवास असणार असल्याची माहिती दिली. हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येते.